तर पिष्टमय पदार्थ कार्बोदके ज्यांना आपण म्हणतो, जे आपल्याला कशातून मिळते? कार्बोदके कार्बोदके पिष्टमय पदार्थ. गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यासारख्या कडधान्यामधून आपल्याला कार्बोदके पिष्टमय पदार्थ मिळते, जे आपल्या शरीरामध्ये. त्यानंतर तांदळाचा भात, याचा वापर आपण करत असतो. सोबतच विविध प्रथिने आपल्याला डाळींमधून. आयोडीन, मिठामधून आपल्याला आयोडीन मिळते. हिरव्या पालेभाज्यांमधून आयोडीन मिळते. तर आपल्या शरीराची जी झीज भरून निघते, सोबतच रोगप्रतिकार शक्ती आपली वाढते. मग हे जीवनसत्व कोणकोणत्या गोष्टीतून आपल्याला मिळतात, कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला मिळतात, याची सर्व माहिती विद्यार्थी आपल्याला सांगतील. आणि जर हे जीवनसत्व आपल्याला मिळाले नाही तर त्याच्या अभावामुळे आपल्यामध्ये कोणता विकार होऊ शकतो? माझे कार्य डोळ्याचे रक्षण, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे. मी कशात राहतो? गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्यामध्ये मी राहतो. मी तुम्हाला मिळालो नाही तर त्राटकदायकपणा, जीर्णोदर अशी बिमारी होती. तुमचे कार्य नीट होण्यास मदत होते. माझे मी पुण्यात राहतो. दूध, मांस, धान्य, फळे, डाळी. मी मला नाही खाल्ले तर कोणती बिमारी? बेरी चेताचा आधार, स्नायूचा शक्तपणा, अकार्यक्षमता. माझे नाव जीवनसत्व बी नाही. माझे कार्य शरीराची वाढ करणे. मी कशात राहते? गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवी हे माझे स्रोत. मी तुम्हाला नाही मिळाले तर कोणते आरोग्य होईल? शरीराची वाढ नीट न होणे, ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे अशी आरोग्य. लाल रक्तपेशी तयार करणे हे माझे कार्य आहे. मी कशात राहतो? दुग्धजन्य पदार्थ, मांस. माझा उपयोग नाही केला तर कोणता आरोग्य होईल? ॲनिमिया. शरीराचे उतीचे रक्षण करणे, हिरड्यांना, दातांना, त्वचाचे रक्षण करणे हे माझे